नमस्कार. मी सौ वर्षा देशपांडे. साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ आणि ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांची एक कविता आज आपण बघणार आहोत. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे. विशाखा हा काव्यसंग्रह स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिला गेला होता. त्यावेळी समाजातील लोकांवर अन्याय आणि अत्याचाराने ही लोक गांजून गेली होती. कुसुमाग्रजांनी सामाजिक विषमता आणि अन्यायावर अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यातलीच ही एक कविता आहे. कवितेचं नाव आहे आगगाडी आणि जमीन. सुरुवातीला आपण कविता बघूया आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण बघूया. कवितेचं नाव आहे आगगाडी आणि जमीन. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून. धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी कित्येक खिंडारे, कित्येक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेफान होऊन. ढगात धुरांचा फवारा सोडून, गर्जत गाडी ती बोलली माजून. दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदून धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिळण कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा घुमारा, हवेत पेटला सुडाचा घुमारा. कोसळे दरीत फुलाचा डोलारा. क्षणात भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खाली ती. हजार शकले पडली खाली ती. ही एक रूपकात्मक कविता आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याकरता, पेटून उठण्याकरता कुसुमाग्रजांनी इथे लोकांकरता ही लिहिलेली कविता आहे. कुसुमाग्रजांची भाषाशैली अतिशय वैभव संपन्न होती आणि त्यांनी शब्दांचा असा लढीवाळ केला आहे की आपल्याला त्यातलं महत्त्व ताबडतोब कळतं. कवितेचे दोन भाग आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये आगगाडी ही उद्दामपणे गर्वाने जमिनीला चेंदत चाललेली आहे. त्यावेळी कोळशावर चालणाऱ्या आगगाड्या होत्या, त्यामुळे कोळसा पोटात घेऊन निखारे प्रज्वलित करत ती चालली आहे. जात असताना तिने जमिनीला तुच्छ लेखलेलं आहे. त्यावेळी जमीन तिला विनवणी करते की अगं जरा माझा विचार कर, माझा असहाय्यतेचा विचार कर. तू मला चेंदत आक्रंदत चाललेली आहेस. तुझ्या पोटातील निखाऱ्यांनी माझं अंग भाजून निघतंय. माझ्या असहाय्यतेचा तू फायदा घेऊ नकोस, त्याचा विचार कर. माझी विनवणी मान्य कर. कारण की माझं अस्तित्व असेल तरच तुझं अस्तित्व आहे. परंतु आगगाडी अतिशय गर्वात आहे, उद्दाम आहे. ती जमिनीला दुर्बल आणि भेकड संबोधते आहे. आणि या दोन शब्दांमुळे जमीन देखील पेटून उठली. प्रत्येकाचा एक सहनशक्तीची मर्यादा असते. जमिनीला दुर्बल आणि भेकड म्हटल्यावर ती अतिशय चिडून उठली आणि एका घाटामध्ये असलेल्या पुलाला तिने ताबडतोब उद्ध्वस्त केलं. तो पूल पडल्यामुळे आगगाडीची हजारो शकले खाली होऊन पडली. असं म्हणतात की एखादी असहाय्य व्यक्ती असेल आणि ती जर पेटून उठली, द्वेषाने पेटून उठली तर समाजात काहीही घडवू शकते. त्यामुळे कुसुमाग्रज या कवितेतून म्हणतात की तुम्ही कोणीही अन्याय सहन करू नका. अन्यायाला प्रतिकार करण्याचं बळ कुसुमाग्रज या कवितेतून आपल्याला देतात आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात दुसऱ्या कवितेसह. धन्यवाद.